आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ हडपसर पुणे। नमस्कार, मी सुद्धा महाराष्ट्र खबर न्यूज मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खराचे प्रकरण राज्यभर गाजत असतानाच आता आणखी एक स्क्वॅडल उघडकीस आला आहे। त्यामुळे महाराष्ट्रात हे काय चाललंय असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडलाय। सातपूरमधील एका बड्या व्यावसायिकाला मैत्रिणीचे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत तब्बल 12 लाखांची खंडणी मागण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला। यामुळे मोठी खळबळ उडाली। मिळालेल्या माहितीनुसार या प्रकरणी 4 संशयितांना सातपूर पोलिसांनी ताब्यात घेतलं। तक्रारदार व्यावसायिकाची पण चौकशी होणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं। मिळालेल्या माहितीनुसार नाशिकच्या एका बड्या व्यावसायिकाचा टॅब ऑफिसमधून चोरीला गेला आणि त्यानंतर 200 आक्षेपार्ह व्हिडिओ समोर आले। त्याच्या मैत्रिणीसोबतचे हे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी चोरी करणाऱ्यांनी दिली। त्यानंतर हा खळबळ उडवून देणारा प्रकार समोर आला। हे 4ही जण व्यावसायिकाला मैत्रिणीसोबतचे अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन त्याला ब्लॅकमेल करत होते। या प्रकरणाची माहिती पोलिसांकडे आल्यानंतर पोलिसांनी मोठ्या शिताफीने सापळा रचला। ब्लॅकमेलिंगचा 10,000 रुपयांचा पहिला हप्ता घेताना पोलिसांनी 4 जणांना पकडले। पोलिसांनी आरोपींकडून टॅब जप्त केले। त्या टॅबमध्ये तब्बल 150 ते 200 आक्षेपार्ह खासगी व्हिडिओ पोलिसांना आढळून आल्याने पोलीस चक्रावून गेले। या प्रकरणी सातपूर पोलिसांनी 4 जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून चौकशी सुरू आहे। आकाश बकरे, प्रकाश पानपाटील, सूरज गवई, श्रीपद शिंदे अशी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या चौघांची नावं आहेत। अशोक खरातने अनेक महिलांचं लैंगिक शोषण प्रकरणाने महाराष्ट्र हादरला असतानाच आता या खळबळ उडवून देणाऱ्या प्रकाराने महाराष्ट्र हादरला आहे। आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ हडपसर पुणे।